नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर तालुक्यातील लांजी येथे खून प्रकरणाचा छडा। लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। नांदेड जिल्ह्यातून आरोपी जेरबंद। अहमदपूर जवळील लांजी गावाच्या गायरान परिसरात सुमारे 20 वर्षापूर्वी घडलेल्या भीषण खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीला लातूर स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड जिल्ह्यातून शिताफीने जेरबंद केले आहे। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे केलेल्या अथक पाठपुराव्यातून हा गुन्हा सोडवला असून या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। अहमदपूर तालुक्यातील लांजी शिवारात 12 जून रोजी सकाळी शेतकरी प्रताप दादाराव मुंडे यांच्या शेतात हात बांधलेल्या आणि गळा आवळून हत्या केलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता। पोलीस पाटील राजकुमार मुकुंदराव दराडे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासात हा मृतदेह गोविंद सदाशिव फताटे वय वर्ष 50 राहणार नावंदी तालुका उदगीर यांचा असल्याचे निष्पन्न झाले। मयत गोविंद हे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होते। या घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती आणि तपासाचे विशेष निर्देश दिले होते। या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्वतः अहमदपूर पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून तपासाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोली, गजानन भादलवंडे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी विशेष पथक तयार केले। या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवले। अखेर आरोपी बालाजी बाबू जाधव वय वर्ष 39 राहणार मुगाव तांडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड हा नांदेड जिल्ह्यातील सलगरा फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला। आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे सखोल चौकशी करण्यात आली। त्याने गुन्ह्याची कबुली दिली। चौकशी दरम्यान त्याने सांगितले की सुमारे 20 दिवसापूर्वी तो व त्याचा सहकारी गोविंद फटाटे राहणार नावंदी तालुका उदगीर जिल्हा लातूर हे अहमदपूर येथे दिवसभर मिस्त्रीचे काम करून संध्याकाळी मजुरीचे पैसे घेतल्यानंतर दारूचे सेवन करून लांजी गावाजवळील गायरान परिसरात जेवणासाठी थांबले होते। त्यावेळी कामाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने टावेलने मृताचे हात बांधून त्याच्या गळ्यातील गमछाने गळा आवळून त्याचा खून केल्याची कबुली दिली। या संपूर्ण मोहिमेत पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन भादलवंडे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्यासह अहमदपूर पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, स्मिता जाधव, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, जळकोटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, वाढवण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या यशस्वी कारवाईत पोलीस अंमलदार तुराबखान पठाण, माधव बिल्ला पटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड, रामदास बाचीफळे, हनुमंत आरदवाड, बबन चपडे, तानाजी आरदवाड, विनोद पवार, तय्यब शेख, वैजनाथ दिंडगे, विशाल सारोळे, हरी कंबळवाड तसेच गुन्हा दाखल अंमलदार गुट्टे, GS इंद्राळे, नागरगोजे मॅडम, दत्ता इंद्राळे आणि SJ शिंगडे
यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. आरोपीस आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज.